जय शिवराय मित्रांनो पीक विमा योजनेमध्ये बदल झाला तरच आम्ही पीक विमा भरणार। योजनेच्या अंतर्गत ट्रिगर न लावल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, अशा प्रकारची एक मागणी सातत्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून समोर येत आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, रविकांत तुपकर यांच्या झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून, रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून या पीक विमा योजनेमध्ये हे ट्रिगर समाविष्ट केले जावेत, अशी एक मागणी करण्यात आलेली होती। शेतकऱ्यांना हे ट्रिगर जर लागू केले तर न्याय मिळू शकतो, या पार्श्वभूमीवरती ही एक मोठी मागणी करण्यात आलेली होती। परंतु मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे ट्रिगर लागू असताना या ट्रिगरमुळे शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे। यापूर्वी शेतकऱ्यांच्या माध्यमातून आलेल्या तक्रारी असतील त्याची अनेक सारी उदाहरणं देऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये हे ट्रिगर या योजनेमध्ये लागू केले जाणार नसल्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजे सुधारित पीक विमा योजना राबवली जात असताना 50% यील्ड बेस अर्थात पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे आणि 50% तांत्रिक भारांकनाच्या आधारे नुकसान भरपाई निश्चित करून 70% जोखीम स्तर निश्चित करण्यात आलेला आहे। आणि त्याच नुकसान भरपाईच्या सूत्रानुसार शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत नुकसान भरपाई दिली जाणार आहे। म्हणून यामुळे या 2026-27 या वर्षामध्ये खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम या दोन्ही हंगामासाठी जी काही पीक विमा योजना आणण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल केला जाणार नसल्याची माहिती आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर धानाचा बोनस मिळणार का या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न केले जात आहेत। धानाचा बोनस देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, परंतु सध्याची कर्जमाफीची प्रक्रिया किंवा इतर आलेले जे काही आर्थिक निर्बंध आहेत त्याच्यामुळे या धानाच्या बोनससाठी सरकार निधी उपलब्ध करून देऊ शकत नाही। परंतु धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिला जाणार आहे, त्याच्या संदर्भातील लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, एवढीच माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता दुसरा हंगाम सुरू झालाय आणि धानाचा बोनस जर याच्या पुढे आणखीन वाट पाहायची म्हणलं तर तो आता हिवाळी अधिवेशनावरच जाऊ शकतो। आणि एवढ्या उशिरा जर धानाचा बोनस मिळाला तर तो कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांच्या कामी येणार नाही। परंतु धानाचा बोनस मिळणार आणि तो पुढे आम्ही वेळ आल्यानंतर देऊ, एवढंच आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे धानाचा बोनस मिळणार आहे, परंतु कधी मिळणार याचं उत्तर अद्यापही अनुत्तरित आहे। आणि पीक विमा योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही, हे उत्तर आता या ठिकाणी समोर आलेलं आहे। धन्यवाद।